चैत्र पौर्णिमे अगोदर 3.5 मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी सासनकाठी उभी करतात. काठी पाण्याने स्वच्छ धुतली जाते. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या कापडी पट्ट्या काठीला विशिष्ट प्रकारे बांधतात. त्यावर पितळी चाळ कापडी झेंडे बांधले जातात. काठीच्या वरच्या टोकास गोंडा बांधतात. काठी उभी करण्यासाठी ठराविक उंचीवर काठीला चारही बाजूस दोर म्हणजेच काढण्या बांधतात. सासन काठीची उंची 45 फूट 6 इंच इतकी असून घेरा 16 इंच आहे. काठी नाचविता यावी यासाठी 3.5 फुटावर लाकडी बसणे बसविलेले असते. हे बसणे मासा, घोडा अशा विविध आकाराचे असल्यामुळे आकर्षक दिसते. सासन काठीला लागणारा बांबू हा खडकी जातीचा म्हणजेच लहान पेराचा असतो. आपल्या भागामध्ये अशा बांबूची बेटं कमी आहेत. गेल्या वर्षी आजरा गावामधून हिरण्यकेशी नदीजवळील बांबूच्या बेटामधून काठी आणली आहे.
या कामी पाहुणे श्री शिवाजीराव दत्तात्रय शिंदे पाटील राहणार नेसरी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. गतवर्षी त्यांच्या हस्ते सपत्नीक सासनकाठीची पूजा करण्यात आली होती. सुरुवातीपासून बाजारपेठेतील वाड्यासमोर सासनकाठी उभी केली जात होती. सध्या ही सासनकाठी कैलासवासी श्री तुकाराम देसाई यांच्या घरासमोर उभी केली जाते. सासनकाठीवरील श्री ज्योतिबा देवांची मूर्ती ही स्थापनेवेळीची म्हणजेच 100 ते 110 वर्षांपूर्वीची आहे. यात्रेनंतर ही मूर्ती श्री हंबीराव देसाई यांच्या घरी असते. या मूर्तीचे सोवळे व धार्मिक विधी ते भक्तिभावाने चालवतात. यात्रेच्या आदल्या दिवशी यात्रेत जाण्यासाठी निघतात. देसाई परिवारामधील सर्व बंधू, आप्तेष्ट, मित्रमंडळी, ज्योतिबा भक्त सर्वजण जमा होतात. सायंकाळी शुभमुहूर्तावर सासनकाठीवर ज्योतिबा देवांची प्रतिष्ठापना करतात. पूजा करून नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सासनकाठी ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते उखळातून बाहेर काढली जाते. दख्खनचा राजा रवळनाथ सौदागर ज्योतिबा म्हणजेच देवादिदेव केदारनाथ. त्याच्या दर्शनासाठी भेटीसाठी सर्व भक्त डोंगराची वाट चालू लागतात. वाद्यांच्या ठेक्यावर सासनकाठी नाचवतात. तरुणांबरोबरच लहान मुलं, वयस्कर मंडळीही या वाद्यांच्या ठेक्यावर नाचू लागतात. तरुणांचा जल्लोष, चांग भलाचा जयघोष, गुलाल आणि देवांना भेटण्याची ओढ यामुळं गावातील वातावरण भक्तिमय होऊन जातं. त्याच्यानंतर तुमचं देवराव बिराव सगळी होती तिकडे चालली नेमाप्रमाणे. पुन्हा काय झालं की ते नागोजींनी राघोजी ही नव्हती काय त्यांनी काय ती पुन्हा थोडे दिवस चालली. त्याच्यानंतर का नाही काय आहे की मागणं हे तुकाराम ही सगळी माणसं सगळी एक ठिकाणी झाली होय की नाही. त्याच्यानंतर का नाही काय झालं की एक ठिकाणी म्हटलं ती बाकीची काय निघाली तर सगळी 10-12 जण असायची आणि आम्हासारखी माणसं बी असायची 5-50. काही निघाली काही काय नव्हते. खेळायचं बिळायचं काय असेल ते सगळी तुमची माणसं करत होती. मतदानी खेळ बिल काय वर मलकाम बिलकाम खेळायचं, खाली काठी आम्ही नाचवत होतो होय की नाही. ही काय आहे की ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर असेल. मग मागणं काय ह्याच्यावर जन्म मग खेळा
शेंड्यापत्र जायचं, म्हणजे शेंड्यापत्र म्हणजे एकदम म्हणजे जायचं तशी तयारी होती. भाऊसाहेब म्हणा की कोण बी असली त्याच्यातली सगळी तयारीची माणसं होती. बाकीचं काय काठी बिटी का नाही अशी वजनात गंगावेतला काठी इथे यायला म्हणजे भयंकर उशीर लागायचा. काठी याची जाड आणि चांगले होय होय, काठी बिटी मजबूत सगळी असते. मला काही जरी माहिती नसलं हे सांगतोय तरी तिथं मी तुमच्या लोकांच्याकडनं ऐकलं की चंदूरच्या पान त्याला गाडी पहिलं तिथं काही जायचं असेल त्याला जो बैल फुटला तर बाबूजी देसाई ती गाडी तशीच घेऊन खांद्याला त्या बैलाला सोडून आपण काढला. बाबूजी देसाई मी सांगतो रावजी देसाई मी यांचा भाऊ, मी नागूजी यांचा भाऊ माहिती नाही म्हणून ते आम्हाला मी कुठं आम्ही ही आता बातमी त्यानंतर आम्हाला शंका आली तर सगळ्यांनी सोनं लुटायला जात होते. हे त्याचं असायचं 10-12 दिवस सोनं लुटायला गेली म्हणजे माणसं याच्यासारखी सगळं पापाच्या तापात दिसायचं. हे काय हे नव्हतं, सगळ्या उपरी गावाला माहिती आहे. मी तिथनं निघाली म्हणजे की ही 12 जण ती 5 ही 7 जण 12 लोक ही स्वतःची. मग त्यातनं मेन म्हणजे काय आहे की तुकाराम ही होतीच त्यातली, कोण नव्हती असं नाही. अनेक वेळ काहीतरी ते सगळं झालं दिलं तरी तुकारामध्ये मेन असणार. म्हणजे भांडण न करणे या मताचा परंतु ती काठी बिटी सगळी त्याच्या सगळं माणसं त्याचं दोस्त बीज आम्हासारखी माणसं बिनसं त्याच्या भोवताना असणार आम्ही. परंतु ते त्या फरीकच का म्हणून खेळ आहे मग ते स्वतः ते खेळत होय की नाही. ते दोघं जण म्हणजे की नाही तलवार बिलवार भेटल्यासारखं ती काठी हातात घ्यायची तलवार घ्यायला म्हणून ते दोघं जण कशी दाब करत खेळत. तसंच ते गंगा भेटला जवळजवळ तास काठी उभा राहायची ही सगळी खेळत. मग ते झालं की त्यांच्या संघर्ष प्रतिवर आणि देवरावकडे माणूस दरारी बाजू होता वजनदार दरारी बाजू होता. म्हणजे ते काय नाही बरोबर काय कसं नव्हतं की करायचं तर करायचं हे असं मार्केट घेणारा माणूस नव्हतं नाही. परंतु त्याच्या मताप्रमाणे चालायचं बरोबर काय ते वाकडं तिकडं काय नव्हतं. पण ह्या काठीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर देवळापासून पुन्हा काठीचा तोड आला. त्याच्यानंतर माणसं बिनसं करायला ती देवराचा फोड बाबतीत पुढे असायचं सगळ्या बघ त्याच्यामुळे माणसं पाठीमागं असं काय ते आता बोलणं बरोबर नाही. देवळा बिनसाला विचारच करायचं टाकल्या नव्हता की जावा तिकडे. मग असं ते करत होते आणि त्याच्या मनानं माणसं आम्हाला आम्ही जरी त्या विषयात नसलो लांब राहिलं असलं तर बाबासाहेब म्हणून त्यांना हाक मारणार. हा हाक मारणार मी लांब आम्ही काही दंगा करणार नाही नाचून खेळून मिळून नाचलं. परंतु त्यातनं मागणं द्यायला पाहिजे जवळ पाहिजे असं की नाही बाबासाहेब या राहायचं चालायचं अशा पद्धतीचा ते माणूस दरारी बाज होता. म्हणजे काय वाण होता असं की समजुतीनं वाण हा म्हणजे अन्यायाच्या उलट बोलणार. सासन काठी गावातून निघताना गावातील भरपूर लोक भक्त सोबत येत असत. काठी समोर 10 ते 15 वाजत्र्यांचा ताफा आपली वाद्य वाजवीत असे. त्याचबरोबर काही हौशी मंडळी सासन काठी समोर दांडपट्टा व लाठीकाठी फिरवत असत. वाद्यांचा ठेका, त्यावर नाचणारी मंडळी, चांग भलेचा गजर, गुलालाची होणारी उधळण यामुळं वातावरण मंगलमय होऊन जाई. देवराव व ज्ञानदेव देसाई, अण्णा काटकर, बंडा उगळे ही मंडळी तर नाचणाऱ्या सासनकाठीवर मल्लखांबासारख्या कसरती करीत होते. त्यांच्याबरोबर दिनकर पाटील, ज्ञानबा बारवाडे, भाऊसो ठोंबरे व गावातील इतरही प्रतिष्ठित लोक असत. सासनकाठीचा हा सोहळा पाहण्यासाठी गावातीलच नव्हे तर बाहेर गावचे लोक सुद्धा येत असत व त्यामध्ये सामील होत असत. वाजंत्र्याचे कसब आणि त्यांची कला पाहून बाजारपेठेतील जुन्या घरामध्ये असताना चंदूरच्या भाऊसो करडे व मुगळी गडिंग्लज येथील वाजंत्र्यांना चांदीचे कडे बक्षीस म्हणून दिले होते. तसेच हे वाजंत्री यात्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी देसाई परिवारातील प्रत्येक घरी जाऊन परंपरेप्रमाणे रिवाजाप्रमाणे धान्य दक्षिणा म्हणजेच गावकी गोळा करतात.
गावातील सुभाष पुतळा, दर्गा चौक, शिवाजी चौक, नेहरू चौक मार्गे सासनकाठी जाऊ लागतात. पारंपरिक ठिकाणी काठी उभी करून नाचवतात. भक्त व सुवासिनी काठीला पाणी घालतात. गावाबाहेर आल्यानंतर सासनकाठी ट्रकामध्ये चढवतात. रात्रीचे 10 ते 11 वाजलेले असतात. निगवे कुशिरे मार्गे सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल होते. ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक आलेले असतात. जिकडं तिकडं वाद्य, सासनकाठी आणि गुलाल खोबऱ्याची उधळण असते. एकच गजर कानी येतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दरबारामध्ये आल्यानंतर सासनकाठी उभी करून ज्योतिबा मंदिरास प्रदक्षिणा काढली जाते.
देवस्थान व्यवस्थापन समिती ज्योतिबा डोंगर यांच्या रजिस्टरमध्ये 20 एप्रिल 1956 रोजी 83 नंबरला आपल्या सासनकाठीची नोंद आहे. ही नोंद पुढील प्रमाणे आहे. देवस्थान समितीनं नेमून दिलेल्या पारंपरिक उखळामध्ये सासनकाठी उभी करून ठेवतात. मध्यरात्रीचे साधारण 1 ते 2 वाजलेले असतात. गुरुवांच्या घरी जाऊन सर्वजण विश्रांती घेतात. ज्योतिबा डोंगरावरील देवाचे व शासनकाठीचे धार्मिक विधी, देवकार्य धडेल बंधू किंवा त्यांना आपण गुरव म्हणतो यांच्याकडे असते. छत्रपती शाहू महाराज यांनी श्री ज्योतिबाची पूजा अर्चा करणे व श्री अभिषेक करणे याचे हक्क आम्हा ज्योतिबा येथील पुजारी लोकांना हक्क दिले असून त्या परंपरेप्रमाणे मौजी होपरी येथील कैलासवासी श्री तुकाराम नागोजीराव देसाई यांची मानाची सासनकाठी प्रत्येक चैत्र पौर्णिमेस आमच्याकडे येत असून त्याप्रमाणे समज देसाई बंधू यांचे श्री ज्योतिबा देवाची पूजा अर्चा नैवेद्य व अभिषेक वगैरे आमच्याकडे परंपरेने चालत आले आहे व देसाई परिवार व आमचे संबंध आपुलकीचे आहेत. तसेच आम्हाला त्यांच्याकडून वेळोवेळी आर्थिक स्वरूपामध्ये मदत होत आहे. चालू पिढीमधील गुरव श्री सचिन महादेव धडेल हे आहेत. पिढी जात आपले धार्मिक विधी त्यांच्याकडे असल्यामुळं गुरव व भक्त यांच्या पलीकडचं आपुलकीचे संबंध त्यांच्याबरोबर जोडले गेले आहेत. काठीबरोबर येणाऱ्या सर्व भक्तांची राहण्याची व इतर सर्व व्यवस्था गुरुवांकडून केली जाते. चालू वर्षी म्हणजे 2011 साली गुरुवांना देसाई परिवाराकडून घर दुरुस्तीसाठी 20,000 रुपयांची देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली आहे. चैत्र यात्रा व षष्ठी यात्रा संपल्यानंतर प्रसाद व आशीर्वादाचा नारळ देण्यासाठी गुरव हुपरीस येतात. तसेच दक्षिणा व धान्य गोळा करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद करून ज्योतिबास नैवेद्य दाखवला जातो. देवांचं दर्शन घेऊन आल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. गुरुवांकडून निघताना आशीर्वादाचा नारळ प्रत्येकास दिला जातो. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा देवाची यात्रा भरते. चैत्र शुद्ध एकादशीपासूनच देवाचे भक्त सासनकाठ्या नाचवत नाचवत देवाच्या दारी येतात. सासनकाठ्या नाचवण्याचं मूळ थेट देवापर्यंत जातं. देवानं रत्नासूर, रक्तभोजासारख्या प्रमुख असुरांसह त्यांच्या अमाप सैन्याचं निर्दालन केलं. विजयाच्या आनंदाच्या भरात केदारनाथाच्या सैन्यानं असुरांची मस्तकं भाल्याच्या टोकावर ठेवून नाचायला प्रारंभ केला. असुरांच्या पत्नी नाथांना शरण गेल्या आणि असुर असलेल्या आपापल्या पतींचं लोकांना विस्मरण होऊ नये अशी जणू प्रार्थना केली. म्हणून केदारनाथांनी त्यांना वर दिला की प्रत्येक चैत्र पौर्णिमेला माझे भक्त या असुरांचे प्रतीक म्हणून सासनकाठ्या नाचवीत नाचवीत माझ्या दर्शनाला येतील. तेव्हापासून ही प्रथा पडल्याचं दिसतं. रवळनाथ उर्फ ज्योतिबा हे दैवत ब्रह्मचारी असून ते सिद्ध आहेत. ब्रह्मा, विष्णू, सूर्य आणि अग्नी यांचा एकवटलेला अवतार आहे. प्रयास आणि तपाशिवाय त्यांचं दर्शन होणं दुरापास्त आहे. चैत्र पौर्णिमेची ही यात्रा म्हणजे यमाई देवी किंवा रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांचा विवाह सोहळा होय. या यात्रेनिमित्त जमणारे लाखो भक्त म्हणजे जणू या विवाह सोहळ्यास उपस्थित असणारी वऱ्हाडी मंडळीच होय. वाद्यांच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत ही यात्रा सुरू होते. सामान्य जनांप्रमाणेच संत, महंत, साधू, सज्जन सारे अहंकार दूर सारून या यात्रेत सामील होतात. प्रत्यक्ष केदारनाथ देखील यात सामील होऊन यमाई देवीच्या दर्शनाला जातात. दुपारी 2 वाजल्यानंतर मुख्य सोहळ्यास सुरुवात होते. दुपारनंतर मानाच्या 98 सासनकाठ्या नंबरप्रमाणे यमाई देवीच्या दर्शनास जाऊ लागतात. सायंकाळी 5:30च्या दरम्यान तोफेची सलामी होते. याच वेळेस घोडे, उंट, चौघडे, छत्र चामरे या सर्व लवाजम्यासह ज्योतिबा देवांची पालखी नंबर 55 यमाई दर्शनासाठी निघते. या पालखीमागे 83 नंबरला आपली सासनकाठी यमाई दर्शन घेण्यास या सोहळ्यात सामील होते. सासनकाठी पुढे
पारंपरिक वाद्ये सुंद्री, करणा, हलगी ढोलके, ताशा ही तालासुरात वाजवली जातात. सासनकाठी चांग भल्याच्या तालावर नाचवली जाते. भक्तगण भक्तिभावानं काठीवर गुलाल खोबरं उधळीत असतात. बेहोश होऊन काठीसह सर्वजण नाचू लागतात. गगनचुंबी सासनकाठ्या लीलया नाचवणं ही अशक्यप्राय गोष्ट केवळ परमेश्वरी आशीर्वादानंच सहजपणे घडत असते. गुलालानं सर्व आकाश लालेलाल होऊन जाते व धर्तीवर खोबऱ्याचा सडा पडतो. देवाच्या चांग भल्यानं सारं वातावरण चैतन्यमय बनतं. देवाच्या चांग भल्याखेरीज कोणालाच भान राहत नाही. लाखो लोकांच्या मनात परमेश्वराशिवाय अन्य विचारांना थारा नसतो. सारे जण केदारमय होऊन जातात. ज्योतिबाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं चांग भल देवा ज्योतिबा चांग भल चांग भल रे चांग भल देवा ज्योतिबा चांग भल माया ममता गुलाल उधळ माया ममता गुलाल उधळ भाव भक्तीची फुलर चांग भल रे चांग भल नामाचार गंगा 12 ज्योतिर्लिंगामध्ये तुझ्या चरणात तीर्थ माय पंचगंगा नदीर दर्शन घ्याया तुझं दया दर्शन घ्याया तुझं दया मन घे येण खुळर मन घे येण खुळर चांग भल रे चांग भल काशीला राजा राहिला डोंगरी राजा राहिला डोंगरी घाट जरी बळदाता चढू मोक्षाची पायरी चढू मोक्षाची पायरी मोक्षाची पायरी भगवंताच्या देवपणाला भगवंताच्या देवपणाला हात आमचा जुळर हात आमचा जुळर चांग भल रे चांग भल
नाथ भगत तुझी पाहती पालकीर खंडाचा तू स्वामी साऱ्या जगाची मालकीर जत्र मंदी पुण्याईची जत्र मंदी पुण्याईची शासन काठी डुलारा शासन काठी डुलर यमाई मंदिरात जमदग्नी व यमाई यांचा विवाह होतो. दरवाजे उघडल्यानंतर देवीची यथासांग पूजा अर्चा होते. त्यानंतर श्रींची पालखी परत मंदिराकडे येते. यमाई मंदिरात सासनकाठीची प्रदक्षिणा काढली जाते. आता आपण याच्यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे केदारनाथाला ज्या 3 शक्तीने त्याच्या दक्षिणेमध्ये मदत केली त्यापैकीच ही एक मूळ माया. मूळचे रेणुकीचा अवतार असलेलं हे जे रूप तुम्हाला दिसतंय ह्याच रेणुकेला केदारनाथांनी ज्यावेळी ते दक्षिणा आले त्यावेळी त्याला सांगितलं होतं की उद्या दक्षिण वाहिनीमध्ये जर मला तुझी गरज लागली तरी मी तुला अवश्य काय करेन, मी साकडं घालेन. त्यावेळी त्यानं सांगितलं तुम्ही ज्यावेळी मला माझी गरज बसेल तुम्ही फक्त काय करा, माझा तुम्ही धावा करा, मी त्याला प्रकट होईल. मग त्याप्रमाणे औंधासूर म्हणजे आता तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये औंध जे हे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हा औंधासूर राहत होता. त्याला कळलं की केदारनाथ एक राक्षाला मारत दक्षिण चालले. त्यावर त्यांचा मुकाबला करण्यासाठी तो या टेकडीवर उभा राहिला आणि त्यांना केदारनाथानं त्यानं युद्धासाठी त्यांना ललकारलं. त्यावेळी त्याचा वध यमाचे असते आहे हे ओळखून केदारनाथाने हाताने डमरूचा ये माई असा नाद करून या रेणुकेला त्यांनी साकडे घातलं आणि तूच प्रकट हो आणि ह्या औंधासुराचा वध कर असं म्हटल्यानंतर ही रेणुका यमाईच्या 11 विकार रूपामध्ये प्रकट झाली आणि त्या औंधासुराला त्या ठिकाणी त्यानं ठार मारलं. त्याच्यानंतर केदारनाथ त्या ठिकाणी स्थापना करून इकडं आले. आणि ज्यावेळी केदारनाथांची ही संपूर्ण दक्षिण मोहीम पार पडली त्यावेळी केदारनाथांचा राज्याभिषेक महालक्ष्मी केला. तो दुर्दैवानं त्यावेळेला महालक्ष्मीनं यमाईला बोलवलं नाही. तो राग मनामध्ये धरून यमाईनं दक्षिणेकडे न येता औंध पर्वतावर राहणं पसंत केलं. शेवटी ही गोष्ट चोपडाच्या लक्षात आली आणि तिने देवाला सांगितलं की आपण तुमचा राज्याभिषेक केला पण आपण यमाईला बोलवायला विसरलो. मग आता तुम्ही जाऊन काय करा, यमाईचा रुस्वा तुम्ही काढा. त्याप्रमाणे केदारनाथ जवळजवळ 3 वर्षे ह्या तीर्थक्षेत्रावरून औंधला जात होते आणि तिचा रुस्वा काढत होते. शेवटी 3ऱ्या वर्षी यमाईने सांगितलं की देवा तुम्ही इकडे येऊ नका, मीच रत्नागिरी पर्वतावर येते. त्याप्रमाणे ही मूळ माया यमाई ह्या चापेवनामध्ये प्रकट झाली आणि नुसती प्रकट झाली नाही तर येणाऱ्या जे नवदाम्पत्य असतील, आपला जो भक्त असेल त्या भक्ताचा जो प्रपंच आहे तो सुखी करण्यासाठी जे भक्त तिला मीठ आणि पीठ हे प्रपंच सार असणारी वस्तू तिला अर्पण करतात आणि त्यावेळी ती प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते. तर असं हे मूळ माया हे रेणुकेचंच एक रूप आहे. आणि आता तुम्ही ते जे मंदिर बघताय हे मंदिर 1730 साली रामजी शिंदे जे ग्वाल्हेरचे मूळ वंशज आहेत त्याने हे बांधलेलं आहे. तर असे हे यमाई तुम्हा आम्हा सर्वांनाच आपला सर्वांचा प्रपंच सुखाचा करण्यासाठी या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून स्वतः प्रकट झालेले आहे. तर या यमाईबरोबरच अनेक तीर्थ या ठिकाणी तुम्हाला त्याची स्थापना केलेली दिसेल. तर तिच्या डाव्या बाजूलाच चैत्र यात्रेमध्ये जो विवाह सोहळा पार पडतो यमाईचा आणि जमदग्नीचा, ते जमदग्नी ठिकाणसुद्धा
डाव्या बाजूला आहे. आणि याच तीर्थातून खाली जे जमदग्नी तीर्थ आहे खालच्या बाजूला, त्या तीर्थाचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो इथून झिरपतो, त्याला जमदग्नी तीर्थ असंही म्हणतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भक्तगण डोंगर उतरू लागतात. रात्रीचे साधारण 10 ते 11 वाजलेले असतात. तोंडातून अखंडपणे चांग भल्याचा गजर सुरू असतो. दक्षिण दरवाजातून सासनकाठी डोंगर उतरू लागते. परमेश्वराची मूर्ती डोळ्यापुढे आणून तृप्त मनानं भक्तगण गुलाल खोबऱ्याचा प्रसाद घेऊन आपापल्या घरी परततात. गायमुख, निगवे, वडणगे मार्गे चालत सासनकाठीसह सर्वजण पंचगंगेच्या घाटावर मुक्कामास येतात. रात्रीचे जेवण करून सर्वजण घाटावरच विश्रांती घेतात. पहाटे 4 वाजता उठून सर्वजण नदीमध्ये आंघोळ करतात. नैवेद्यासाठी पहाटे जेवणाची तयारी सुरू होते. हे जेवण करण्यासाठी सर्वांबरोबर कैलासवासी श्री शिवाजी देसाई हे पुढं असायचे. तसेच शंकरराव, हरिभाऊ व सखाराम देसाई यांच्यासोबत महिपती माळी, श्यामराव मेथे, बाबालाल शिकलगार हे प्रसाद वाटण्यात सहकार्य करीत होते. पूर्वी या जेवणाचे साहित्य कैलासवासी श्री भाऊसाहेब देसाई व कैलासवासी श्री यशवंतराव देसाई हे बैलगाडीतून हुपरीहून कोल्हापुरास घेऊन जात असत. सध्या हे जेवणाचे साहित्य विजय कृषी सेवा यांच्या गाडीमधून पोहोच होते आहे. जेवण तयार झाल्यानंतर ज्योतिबास नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना प्रसाद दिला जातो. सासनकाठी कोल्हापुरातून पारंपरिक मार्गे येऊ लागते. सासनकाठीस पाणी घालण्यासाठी, पूजा करून ज्योतिबांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक वाट पाहत उभे असतात. शुक्रवार पेठेमध्ये पंचगंगा हॉस्पिटल समोर काठी उभी करून नाचवतात. भक्त लोक काठीची पूजा करतात, पाणी घालतात, आशीर्वादासाठी ज्योतिबांचा गुलाल घेतात. मी संजय वसंतराव देसाई. गेली 35 वर्षे आम्ही ही देसाई बंधूंची हुपरीची काठी चालवितोय, आम्ही नाचवितोय. गेली 35 वर्षे सलग काठीचे ये आमच्या आत्तापर्यंत 3 पिढ्या ही काठी नाचवत आलेल्या आहे. देसाई बंधूंचे आमचे काका ते सगळे म्हणजे आम्ही सगळे ते आम्हाने नाचवायचे कसं हे काठी त्यावेळेला आम्हाला सांगायचं. आम्ही लहान असताना वयाचे 13-14 वर्षापासून काठी नाचतो. आज 50 वर्षे मला आहे, तरी पण आम्ही ही काठी नाचवत आहे. ही लहानपणापासून सासरकाठी नाचण्याचं आम्ही हे करणार. त्यावेळेला देसाईंचे काका म्हणून जे कोट पॅन्ट आणि त्यांचं भारगचं एक हे होतं ते वैद्यमुक्त बघून आम्ही प्रत्येक टायमाला वाट बघतच बसणार काठी कधी येते. त्यानंतर आम्ही नाचवून प्रत्येक मुलांना लहान लहान मोठ्यांना पंचगंगा हॉस्पिटल, मारुती मंदिर यासमोर हा कार्यक्रम पार पडतो.
गंगावेस पापाची तिकटी मार्गे काठी शिवाजी पुतळ्याजवळ आहेत. शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार घालून सर्वजण त्यांना अभिवादन करतात. बिंदू चौकातून काठी उमा टॉकीज जवळ आहेत. तेथील सुवासिनी काठीला पाणी घालून पूजा करतात. भक्त लोक काठी नाचवतात. त्यांच्या संगे लहान मुलंही नाचू लागतात.